कोंदान बघा माझ्या आजी सासूच्या हातावरचा एवढा लांबडा साप आणि त्याच्या बाजूला वारूळ त्या सापाला राहिला आणि पुढं वाघाचा पंजा आणि दुसऱ्या हातावर नवरोबाचं नाव म्हणजे त्यांच्या नवऱ्याचं नाव हो. आणि कपाळावर डोक्याला इकडे तिकडे कुठली जागा रिकामी नव्हती सोडली. आणि मी एवढंसं टॅटू काढताना हो म्हणून रडली होती. भांडी घासून झालेली उन्हात सुकायला ठेवलेली. ह्यो गावचा धमाल नावाचा साबण अहो चांगला 4-5 दिवस चालतो आणि काय कपडे नुसती चकाकतात. ही द्रौपदीची साडी वस्त्रहरणाची साडी इथनं तिकडनं लांबडी हिकडं गोळा करू का तिकडनं गोळा करू काय कळत नव्हतं. साडीची घडी घालताना पाक नाकी 9 येतं बघा. 4-5 महायुद्ध झाले त्या साडीबरोबर आणि शेवटीची घडी घालायची सोडून सांगा ना कशी दिसते मी या 9वारी साडीत. संध्याकाळी अहो वाडीत बुत्ती सोडायला जायची होती. त्या दिवशी लग्नाला गेलो ना, ती नवरीबाई येणार होती आज आणि पटापट घरी येऊन 4-5 भाकरी थापावं म्हणलं तर ही आमची मनीबाई त्या माझ्या साडीच्या गोंड्यावर खेळत होती. अहो नुसतं दमवून काढलं तिनं. काय म्हणावं तिला, लय भारी दिसते पण